तर आज होतं आम्हाला मोठ्या दादाच्या घरी जेवण। तर बघा वहिनीनं काय काय बनवलेलं आहे। तर त्याआधी सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। तर हे पहा, तर अशा पद्धतीने मस्तपैकी कुरडई आणि पापड्या वहिनीनं माझ्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघा किती टम्म अशा फुगलेल्या आहेत। आणि एका साईडने तिकडे माझी आई बनवत आहे मस्तपैकी शेवळ्या, जे की रसात खायला खूप मला आवडतात। आम्हाला म्हणजे आम्हा सर्वांनाच आवडतात। अशा पद्धतीने कुरड्या आणि पापड्या तळून घेतलेल्या आहेत वहिनींनी। आता वहिनी भिजवणार आहेत बेसन। बेसन म्हणजे हे मुगाच्या डाळीचं बेसन आहे। मुगाच्या डाळीचं बेसन अप्रतिम भजी त्याचे असे होतात। तर मस्तपैकी वहिनीने तळून भिजून घेतलेलं आहे आणि भजी मस्त काढत होत्या। तिकडे आईने पूर्ण तयारी करून घेतली आणि मी इकडे पूर्ण सामान घेऊन चाललेली होती। खरंच मायेची माया ही वेडी असते, पण मायेची माया वेडी आहे, पण माझ्या वहिनीची मायासुद्धा माझ्यासाठी वेडीच आहे। बघू शकता वहिनींनी खूप थकल्या होत्या वहिनी, तरी वहिनींनी माझ्या खूप सारं जेवण बनवलं आमच्यासाठी आणि आम्ही मस्त एन्जॉय करत जेवण केलं। तर पाहू शकता पटपट मी म्हटलं वहिनींना भजी राहू द्या, कुरड्या राहू द्या, तरी पण वहिनीचं काही नाही, थांबा तुम्ही, असं सुरू होतं। आणि ही आरवी बघा, आमची आरवी आणि स्वरा एकदम मस्त एन्जॉय करत खातायत अशा पद्धतीने। खरंच माहेरात आई तर आपली वाट पाहणारी असतेच, पण आईनंतर जी असते ती वहिनी असते। आणि जी की माझ्या भाग्याने मला माझे दादा आणि वहिनी, माझे भाऊ आणि वहिनी खूप छान मला असं मिळाली आहेत। चला तर आता भाजी बघा, भाजी मस्त अशी शेंगाची बनवली आम्ही, कारण की पुरण आम्ही रात्रीनंच करून ठेवलं होतं। तर हे बघा रस मस्त बनवलेला आहे वहिनीने, छान रसन पूर्ण असं स्वयंपाक पंचपक्वान्न माझ्या वहिनीने पूर्ण बनवलेलं आहे। मला एकाहीसुद्धा कामाला हात नाही लावू दिला आणि मी केलंसुद्धा नाही। हे बघा पुरणाच्या पोळ्या किती मस्त एकदम ताटात टाकली, अशी तोंडात टाकताच विरघळणारी अशी पुरणाची पोळी बनवलेली माझ्या वहिनींनी। आणि इकडे बाबा जेवण करत होते आणि बाबाचं जेवण म्हणजे करत होते। बाबाचा नांदा सुरू होता की जेवण कर बाई, जेवण कर। मी म्हटलं हो बाबा जेवतो। बघा शेवड्या, कुरड्या, पापड्या आणि पुरणपोळी अशा ते करून ठेवली। इकडे आम्ही मग स्वराले आरूले जेवण दिलं, लेकर जेवून घेतले। आणि माझा आदर्श बघा, माझा आदर्श म्हणजे माझा भाचा, जो की माझा खूप लाडका आहे। तर अशा पद्धतीने मग सगळे लेकर जेवण करत बसले, लेकर जेवण करत बसले। आणि हे बघा आरवी कशी मस्त हात दाखवते, हाय बाय आरवीचं सुरू होतं। मग आरवीला म्हटलं जेव आणि नंतर हाय बाय कर, तसं होतं। मग वहिनी आल्या जेवण करायला आणि असं इकडे संचिता बसलेली होती, आई बसलेली होती। आईने सर्वांनी मस्त जेवण दिलं, आम्ही मस्त जेवण असं शांत चित्तेने जेवण केलं। तर नंतर मग म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करताना लेकरांना हरिक येत होता, तर मग मी आले आणि जेवण करायला बसली। आई म्हणते थांबा तर तुला पण जेवण देते बाई। दिलं जेवण आईने, बघा भजी, रस आणि पुरणपोळी, टेस्टी अशी मस्त पुरणपोळी केलेली होती। ते म्हणतात ना, दुसऱ्याने केली की शांत मनानं जेवण होते आणि तृप्त मन होऊन जाते। तसंच काही माझं पण झालं। माझ्या वहिनीने खूप छान असं जेवण बनवलं होतं आणि मस्त पोट भरून आम्ही जेवण केलं आणि हसी मजाक सुरू होती। तर मी खात होती पहिल्यांदा मस्त रस आणि कुरडी, त्यातनी पापडी अशी मोडून। तर कोणाकोणाला असं आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तर असंच आवडते, खूप छान लागते। आम्ही सगळेजण असे रस आणि कुरडी खूप छान लागते, तर आम्ही तसंच मोडून खात असतो। आणि त्यांनी एका साईडनं कुरडी होती, रसातनी कुरडी, नंतर शेवड्या, नंतर पुरणपोळी, बापरे सुचत नव्हतं काय खावं काय नाही। असंच नवीन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।